समप्रभाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि राम कृष्ण हरि रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने दुःख झाले ओ साधने विठ्ठल बरवा बरवा मोहा विठ्ठल बरवा बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने मोहा विठ्ठल बरवा बरवा मोहा विठ्ठल सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठले आवरे म्हणून विठ्ठले विठ्ठल आवरे तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा बरवा
सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा परकुमा देवीवर परकुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा ओ माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो राम कृष्ण हरी जय 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 हेलो हम वागा सोम वागा प्रेम नगर वारी 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 सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ध्यान दिवटी उदला महाद्वारी आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीची रोडगा निवतीला रोहारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतीला रोहारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी त्यावर तुमचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी तो पारकुमाई
अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी 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 अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरवारी 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 सावध होऊनी भजनी लागा सावध होऊनी भजनी लागा सेवक कैवारी मल्हाऱ्याची वारी माझ्या मल्हाऱ्याची वारी मल्हाऱ्याची वारी माझ्या मल्हाऱ्याची वारी सावध होऊनी भजनी लागा सावध होऊनी भजनी लागा मल्हाऱ्याची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरवारी 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 सावध होऊनी भजनी लागा सावध होऊनी भजनी लागा देव
माझ्या मल्हाऱ्याची वारी मल्हाऱ्याची वारी माझ्या मल्हाऱ्याची वारी सावध होऊनी भजनी लागा सावध होऊनी भजनी लागा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हाऱ्याची वारी माझ्या मल्हाऱ्याची
मुक्ताबाई महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद रामदास बाबा महाराज सच्चिदानंद नारायण बाबा महाराज सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद नाना बाबा महाराज सच्चिदानंद माणिक बाबा महाराज दानवाई माते की जय आशाताई महाराज की जय वामन बाबा महाराज सावलाराम बाबा महाराज अपने अपने माता पिता की अपने अपने गुरु की अपने अपने परिवार की सब संसार की खंडेराव महाराज की येलकोट येलकोट सदानंदाचा आज 18 तारीख चंपाषष्ठीच्या निमित्ताने आपले आराध्य दैवत महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराज मल्हारी मार्तंड भानुबाई भवानी असे आपले देवाऱ्यामध्ये दैवत आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील जी काही मंडळी आहेत त्यांना मानतात. वर्षातून एक वेळा जातात कुठे जेजुरीला गडावरती आणि काही ठिकाणी त्यांचं मंदिरच बनवलेलं आहे. आता इथे मंदिर आहे आपल्या मोठे गावामध्ये आणि राजेश्वर भोईर हरिभक्तपरायण राजेश्वर चिंतमन भोईर यांनी मला फोन केला 20 दिवसा अगोदर, तुमची सेवा आहे मोठे गावामध्ये चंपाषष्ठीच्या निमित्ताने तारीख 18. आता याच्या आधी कार्यक्रम होऊन गेले. जय मल्हार मंदिर संस्थान याचे कार्यकर्ते आहेत हबप सहकारी हबप चंद्रकांत गुल्या म्हात्रे हबप चिंतामण भोईर हबप जितेंद्र गायकवाड सर्व वारकरी आणि सर्व बंधू भगिनी बाकी कार्यकारी कमिटी बरीच नाव आहेत त्यांची कार्यकारी सन्माननीय व्यवस्थापक प्रमुख सर्व एक साथमध्येच सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपले कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली तालकरी गायनाचार्य बंधू भगिनी श्रोतेजन आहेत ऐकण्यासाठी उपस्थित राहिलेले मृदुंगमणी आपले सिस्टम म्हणजे माईकचे सिस्टम ज्याने दिलेले आणि देवस्थानची मंडळी गावकरी सर्वांचे आभार व्यक्त करून आणि सेवेला सुरुवात करीत आहे. हरी अहम वाघा सोम वाघा प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हरी इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुधली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीती रोडगा निवतील हारो हरी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. दुसरे चरण संताची दुसरे चरण
सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात मज परमात्मा भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला। हरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चंपाषष्ठी आणि सोमवार पण आहे। काल रविवार म्हणजे खंडोबाचा वार होता। लांबून बोल। रविवार म्हणजे खंडोबाचा वार होता आणि आज सोमवार शंकराचा वार आहे। खंडोबा कोणाचा अवतार आहे? खंडोबा कोणाचा अवतार आहे? शिवशंकराचा। शिवशंकराचा। आणि शंकराचा अवतार खंडोबा आहे। आणि मणिमल दैत्य त्याचा निपात करण्यासाठी शिवशंकराला खंडोबाचा अवतार घ्यावा लागला। आता जी चंपाषष्ठी चालू आहे हे 6 दिवस म्हणजे नवरात्रच आहेत। 6 दिवस हे नवरात्र आहे चंपाषष्ठीचे। आणि मणिमल दैत्याचा निपात म्हणजे त्याचा संहार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावं लागलं बघा। कारण आज खंडोबाच्या या कार्याच्या निमित्ताने कार्यक्रम आहे म्हणून त्याचा महिमा सांगितलंच पाहिजे। खंडोबाचा महिमा सांगितलंच पाहिजे। खंडोबाचा भंडारा कसा आहे? बोला बोला पटकन। पिवळा आहे। सूर्याची किरण कशी आहेत? पिवळीचे। सूर्याचे रथाला काय घोडे आहेत? सूर्याच्या रथाला घोडे आहेत। खंडोबाचा वाहन काय आहे? सूर्याच्या बायका किती? 2। खंडोबाच्या बायका किती? मालसा आणि बानू। समोरासमोर जेजुरीला जेव्हा सूर्योदय होतं तेव्हा समोरासमोर एकमेकाचं दर्शन होतं। खंडोबाचं मंदिर असं सूर्योदय होतं। बघा कशी जोड केलेली आहे नाही का? अशा पद्धतीने मणिमल दैत्याचा निपात केला आणि पहिला जाताना दर्शन त्याचा होतं। असा मोठा उभा केलेला आहे कुठे? जेजुरीला गडावरती। एक जुना गड आहे नवीन गड आहे। मोठा तो दैत्य पहिला त्याचं दर्शन नंतर मग खंडोबाचं दर्शन। आणि खंडोबाची मूर्ती आहे तिथे पण खंडोबाच्या
पायथ्याशी काय आहे तिथे? शंकराची पिंडी आहे. अभिषेक कसला होतो? शंकराच्या पिंडीचा. आणि समोर मूर्ती आहे. असा ही खंडोबाची कहाणी आहे. कारण शंकराला अवतार घ्यावा लागला. शंकराचा 11 अवतार आहे. 11वा अवतार हनुमंत आहे. 11वा रुद्र अवतार हनुमंत आहे. रामदास स्वामी पण हनुमंताचाच अवतार आहे. शिवाजी महाराज पण शंकराचाच अवतार आहे. म्हणून एवढी पावर या महाराष्ट्रामध्ये शिवाजी आपला राजा ठरला. कारण शिवाजी राजाने कोणाचा निपात केला? दुष्टांचा निपात केला. काय केला? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे. धर्माचे पालन म्हणजे अज्ञानाचा खंडन आणि ज्ञानाचा उगम. अज्ञानाचा खंडन, ज्ञानाचा उगम आणि बीज वाढवावे नाम. शिवाजी महाराजांनी त्यांचं काम केलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुझं काम तू कर, माझं काम मी करतो. नामाचं बीज वाढवण्याचा. तुझं काम आहे धर्म खंडन करण्याचा. कोणाचा? दुष्टांचा खंडन करण्याचा. शिवाजींनी ती भूमिका केली आणि आपले तुकाराम महाराजांनी नामाचं बीज वाढवलं आहे ना. आता हे नामाचंच बीज चालू आहे आपला. इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता बरो कलियाशी आला. श्रीपाद बाबांनी नामाची बीजाची प्रेरणा केली अखंड महाराष्ट्रामध्ये आणि भरपूर बीज उगवलं आणि पेरणं चालूच आहे. ती काही संपणार नाही. अनादिकालापासून चालत आलेली आताही चालू आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. तशी सावलाराम बाबांनी त्यांची याच्यात बीजाची प्रेरणा केली. आपल्या या समाजामध्ये चांगले म्हणजे लोकांना मार्गाला लावले. त्यांच्या पायाच्या पदस्पर्शाने, श्रीपाद बाबांच्या पायाच्या पदस्पर्शाने सावलाराम बाबा यांचे ही भूमी कशी पुनीत पावन झालेली आहे. आणि त्यांची जिथे जिथे पावलं लागलेली आहेत तिथे तिथे जड जीवाचा उद्धार झालेला आहे. पण अवतार अवतार घ्यावा लागतं. पवित्र ते कुळ पावन तो देश हरिचे दास जन्म घेती. हरिचे दास जन्म घेती. हरिचे दास जन्म घेती. कुळ पावन तो देश हरिचे दास जन्म घेती. हरिचे दास जन्म एकनाथ महाराज म्हणतात पवित्र ते कोल पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. झाले अंगे हरी रूप. निव्वळ जन्म वासनेच्या संगतीत घ्यायला लागतं. आणि जन्माला येऊन वासना जर हरिरूप केली नाही तर मग घोटाळा आहे. हे त्याच्यासाठी कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम नाही, सेवा आहे. ही सेवा आहे समाजाची. समाज प्रबोधन. समाजाला म्हणजे जीवाचा उद्धार कसा होईल हे सांगायला पाहिजे. समाजाचा वाटोला कसं होईल हे सांगण्याची काही गरज नाही. तर ज्याचा तो करतो. म्हणजे ज्याला स्वतःचा वाटोला करायचं तो वाटोला करतो आणि ज्याला स्वतःचं कल्याण करायचंय त्याचं कल्याण करून घेतो. हा कल्याणाचा मार्ग आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जीवन उद्धाराचा मार्ग आहे. लटार फटार काही सांगण्यापेक्षा जीवन उद्धाराचं सांगितलेलं बरं आहे. देवानी सांगितले ते सांगायचं, संतांनी सांगितले ते सांगायचं, गुरुनी सांगितले ते सांगायचं. बाकी काय म्हणजे सांगायला अख्खा जग पडले आपल्याला. अखंड रात्रंदिवस जरी आपण सांगत राहिलो तरी संपणार
टाइम इज मनी, वेळेला म्हटलं असतं. जरी कार्यक्रम उशिराच चालू झाला तर वेळेवर हात कोणाच्या हातात आहे? वक्त्याच्या हातात. कोणाची आहे? वक्त्याच्या हातात आहे. नाहीतर जरा 1-2 मिनिटं जरी गेली ना पुढं लगेच चलबिचल चालू होतं. ती चलबिचलाने नाव ठेवलं, कशा जागा ठेवायची. आपणच उत्तिष्ठम जागृत सावध राहिलेलं काय म्हणत आहे ना. नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काल सावधान. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. करावया पार भाव सिंधू, करावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, तरावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता? तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे भवसागर. आपल्याला छोटीशी नदी पार करून जाता येत नाही, मोठा समुद्र पार करून जाता येत नाही. कोणती तरी साथ घ्यावी लागतो, होडीची. होडीची साथ घेतल्यानंतर या तीरावरून त्या तीरावर जाता येतो. पण हा मोठा भवसागर आहे. हा तरुण जाण्यासाठी कोणी विचारच करत नाही भवसागर म्हणजे काय. हे जे विश्व दिसतो आपल्याला संपूर्ण, आपली नजर पण थोपत नाही, याला भवसागर म्हणतात. आणि त्या भवसागरामध्ये महाविष्णू आहेत शेषावर बसलेले. भवसागर आपण पाण्यामध्ये बघतो, हे याच्यामध्ये परमात्मा नटलेला आहे. देव नटला नाना परी, भरुणे उरला चराचरी. 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 देव कसा आहे? नटलेला आहे. आता हे सर्व देवच आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याची नाही. ज्याच्यामध्ये भेद आहे त्याला स्त्री आणि पुरुष दिसतं, ज्याच्यामध्ये भेद आहे त्याला लहान मोठा दिसतं, है ना. हा भेद आहे, भेद ठेवलेला आहे. पण तिथे देवाच्या नामाच्या तत्वाच्या ठिकाणी भेद नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम मंगल, भेदाभेद भ्रम मंगल. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेदाभेद भ्रम मंगल, भेदाभेद भ्रम मंगल. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेद भ्रम मंगल. जग कसं आहे? विष्णुमय. सर्व म्हणजे
देवच नटलेलं आहे. पण आता लघन दाट हरी दिसे लघन दाट हरी दिसे लघन दाट हरे देसे बरलगन दाट हरे देसे बरलगन दाट ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ देव पाठ हरी हा वैकुंठ वल्लभन दाट हरी दिसे वल्लभन दाट हरी देसे वल्लभन दाट हरी देसे बरलगन दाट. आता ज्यानं दिसत त्यांनी सांगितले भरला घनदाट हरी दिशे. कोणाकोणाला दिसत? ज्यांना दिसत त्यांनी म्हटले, ज्यांना दिसत नाही त्यांनी म्हटले तुका म्हणे कैसे आंधले जन गेले विसरूनी खऱ्या देवा. असे प्रमाण आहेत संतांची. त्यांचीच प्रमाण घेऊन आम्ही विषय मांडतो. दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर श्रोता वक्ता विषय आणि प्रयोजन. सोपं आहे बाबा सांगायचं. तुम्ही बसलेली मंडळी सोन्याहून पिवले, तू सांगणारी बरोबर नाही, बसलेली ऐकणारी. सांगणारे बरोबर, ऐकणारी काय करणार? आता सांगणाऱ्याने त्यांना सांगितलं नाही तर ऐकणारे काय आपल्याला सांगणार आहेत? आणि जे सांगणारे आहेत त्यांचं ऐकत नाही. जीव तोडून सांगतात, जीवाचा उद्धार करणं, त्यांचं ऐकत नाही. आणि जे लटकवून ठेवतात मधलेमध्येच त्यांचं ऐकतात. मग 84ला परत लटकलं जाईल. आता वारीचा प्रकार काय आहे? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. वारी 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 जन्म मरणाची वारी, हरी पडलो आता संकट निवारी. वाऱ्या इथं सांगितले हम वागा सोम वागा प्रेमनगर वारी आहे ना, वारीवर त्याला. आणि सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. तर प्रेमनगर वारी परत मल्हारीची वारी. ठला विठ्ठल 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 एकनाथ महाराज पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय सांगतात? हम वाघा सोम वाघा म्हणजे दोन्ही पण वाहून टाका. हम पण ठेवू नका आणि सोम पण ठेवू, दोन्ही पण देवाला अर्पण करा. मग तेव्हा प्रेम नगर वारी. कारण प्रेम जो आहे सांगता बोलता येत नाही. प्रेम दाखवण्याची वस्तू नाही, प्रेम करण्याची वस्तू आहे. देवावर प्रेम करा, माणसावर प्रेम करा, जीव जंतूवर प्रेम करा. प्रेमच कोणी करत नाही. प्रेम द्या प्रेम घ्या, नाही का? ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकालू करी, घेणे देणे सुखचिवरी होऊ द्या जगा. ऐसी बुद्धी दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. बुद्धी दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपणा आपण. ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण हरनिशी सततम कीर्तियंतो मा. सतत देवाचं नामस्मरण व्हायला पाहिजे. त्याला मल्हारीची वारी म्हणतात, त्याला प्रेमनगर वारी म्हणतात, है ना. म्हणून पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात अहम वागप्सोहम प्रेमनगर वारी. अहम वागप्सोहम वागा प्रेमनगर हम वागा
लागा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी शिवारी माझा मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझा मल्हारी शिवारी सावध होऊन भजनी लागा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझा हम वागा सोम वागा प्रेमनगर वारी हम वागा सोम वागा प्रेमनगर वारी सावध होऊनी बदली लागा देव करा कैवारी सावध होऊनी बदली लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 श्वास येतो आणि जातो याला वारी म्हणतात. तुमचा आमचा श्वास आतमध्ये येतो आणि बाहेर जातो याला वारी म्हणतात. मग याला मल्हारीची वारी, प्रेमनगर वारी, पंढरीची वारी, जन्म मरणाची वारी. जन्माला येणं आणि मरणं, एक वेळेला जन्माला यायचं, एक वेळेला मरायचं. बाकीचे कर्म मधले चांगले पाहिजेत. एक दिन आना एक दिन जाना, 2 दिन का है लेना देना, बंदे हुशार रहना है ना. म्हणून सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आता मल्हारी मार्तंड कुठे आहे? मंदिरात आहे. आपल्यामध्ये नाही का? आपल्यामध्ये. आता मी बोलतो कोणाच्या सत्तेने? त्याच्याच सत्तेने बोलतो. म्हणजे आत्मतत्वाला ते म्हटलेलं आहे. आत्मतत्वाला विठ्ठल म्हटलेलं आहे, आत्मतत्वाला देव म्हटलेलं आहे, आत्मतत्वाला सर्व काही म्हणजे मल्हारी म्हटलेलं आहे. असे जे जे काही आहेत ना ते आत्मतत्वालाच. आणि आत्मतत्व सर्वांमध्ये सारखंच आहे. आत बाहेर भरून पुरून उरलेलं आहे. आत हरी बाहेर हरी आणि हरीने कोंडिले घरी. कुठे नाही देवाचा जागा रिकामी नाही, सुईच्या टोका एवढी सुद्धा कुठे देव नाही. हा अनुभव कोणाचा आहे? भक्त प्रल्हादाचा. तोच अनुभव मला आलेला आहे म्हणून मी सांगतो. कारण इथं म्हणतात की नामा म्हणे, तुका म्हणे, एका म्हणे, नगडे तू काय म्हणे. भक्त प्रल्हादाला जो अनुभव आलेला तोच मला आलेला आहे, तोच तुमच्या समोर मी मांडत आहे. कुठे नाही ते त्याच्या वडिलाला सांगितलं की देव कुठे नाही म्हणतो, या खांबामध्ये आहे का? आहे म्हणतो. दुर्जेने खांबावरी मारली लात, संबी नारायण प्रगट झाले. प्रगट झाला गोविंदा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाला रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाला रे तुझे ध्यान लागो माझ्या मना, लागो माझ्या मना. गोपाला रे तुझे ध्यान लागो माझ्या मना, लागो माझ्या मना. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेती. नामाचा उच्चार केल्यामुळे या खांबामध्ये लगेच प्रगट होतो देव. नाम आणि परिणाम लगेच सांगितलेले आहे. आकेसरची उडी, आकेसरची उडी, आकेसरची उडी, आकेसरची उडी. घालूनिया कंबकोडी, घालूनिया कंबकोडी, घालूनिया कंबकोडी, घालूनिया कंबकोडी, घालूनिया कंबकोडी, घालूनिया कंबकोडी. आईने कृपावंत थोर, कृपावंत थोर, कृपावंत थोर. आईने कृपा
जेव्हा हाक मारली की पंढरीच्या राया, कोठे गुंतला अशी पंढरीच्या राया, पहिला अशी उभी होती आणि असे हात केले, कोठे गुंतला अशी पंढरीच्या राया. देव जवळच होता, परत त्याला जायला लागला तिकडे, कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया. परत जाऊन यायला लागला, म्हणजे इथेच होतो मी, तू लगेच बोलवलं असतं लगेच आलो असतो. जेव्हा वस्त्र हरणाचा सर्व खाली माना घातल्या सर्वांनी, आचार्य कृपाचार्य सर्व जे मोठे मोठे होते पांडव वगैरे, कोणीच उपयोगाला आलं नाही. शेवटी कोणी कोणाच्या उपयोगाला येत नाही. जेव्हा सीताचा हरण केला सीतामाईचा, एकटीच कोणीच उपयोगाला आलं नाही. द्रौपदीचा वस्त्र हरण केला सर्व खाली माना, कोणीच उपयोगाला नाही. दशरथ राजाचा अंत्य समयीत 4 पोरं असून कोणीच उपयोगाला आलं नाही. श्रीकृष्णाच्या जेव्हा पायाला बाण लागला कोणीच उपयोगाला आलं नाही, एकलाच. आणि जेव्हा भीष्माचार्याला षडपंजरी बाणांवरती झोपवला कोणीच उपयोगाला आलं नाही. अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवला कोणीच उपयोगाला आलं नाही. म्हणून उत्तिष्ठम जागृत सावधान, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी. अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे मनोनी, अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे मनोनी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे पुढे तुझे नवे पुढे, नाही कुणाचे पुढे तुझे नवे पुढे. अंते माझे एकला प्राण्या माझे माझे मनोनी, अंते माझे एकला प्राण्या माझे माझे मनोनी. मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. असे प्रमाणात येऊन सांगितलेलं आहे का कोणी कोणाचं? डाळ भात लोणचं, डाळ भात पापड लोणचं, आणि कोणी नाही कोणाचं आहे का कोणी कोणाचा? एकटंच येतो आणि एकटंच जातो, बाकी जे सर्व आहे ना जागेवर जातो. किती इष्टेस असू दे, किती पैसा असू दे, कोणी घेऊन आणि नुसती हाव पैशाची. अर्जुनाला हेच सांगितलं, अरे तुझा मोह माया सोडून दे. त्याच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे, त्याची मोह माया सुटत नाही, आपली सुटत नाही. चालले तर का झाले 18 अध्याय, 1 अध्यायपासून 18 अध्याय, मोह आणि माया काही सुटत नाही. माझं माझं आणि कवर वज, म्हणजे नवरा म्हणतो बायको माझी, बायको म्हणतो नवरा माझा, आई वडील म्हणतो मुलं माझी, शेतीवाडी जागा जमीन गाडी मारी माझं. तुकाराम महाराजांनी तिथे डॅश मारलेली आहे. निमित्ताचा धनी केला ते प्राणी, निमित्ताचा धनी केला ते प्राणी, निमित्ताचा धनी केला ते प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ केला, माझे माझे म्हणून व्यर्थ केला, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. बरोबर का? आपण निमित्त आहोत फक्त. आता मी इथे कीर्तन करतो, निमित्त आहे, मी काही करत नाही. हा स्थूल देह पण काही करत नाही आणि देव पण काही करत नाही. मग करणारा कोण आहे? त्याच्यामध्ये सूक्ष्म देह सर्व त्याची कामगिरी चालते. स्थूल देहाला आरोप लावला जातो, सूक्ष्म देह करतं आणि भोगायला लागतं स्थूल देहाला, आहे ना. जो करतो त्यालाच भोगायला लागतं. पण देव आहे जसा आहे तसा आहे. बाबा सांगायचे देव कुठून येत नाही, देव कुठं जात नाही, फक्त शरीर जन्माला येतात आणि शरीर जातात. किती आहे? 84 लक्ष येऊन. त्याचा फेरा आपण कधी चुकवायचा? त्याचा फेरा चुकवण्यासाठी आपण म्हणजे व्यासपीठ इथं मांडलेलं आहे, ठिकठिकाणी कार्यक्रम चालू आहेत, प्रवचन कीर्तन. हा अनंत जन्मापासून जन्माला येत आहे हा जीव. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव व्याला विठोबाशी शरण गेला. जोपर्यंत विठोबाला शरण जात नाही तोपर्यंत याचा फेरा काही चुकत नाही. 84ला ज्याला लटकायचं असेल त्यांनी नाम घेऊ नका, आणि ज्याला 84चा फेरा चुकवायचा असेल त्यांनी नाम घ्या. नाम कोणाचं? देवाचं. हा, जे अवताराला आले त्याला नाव ठेवलेलं आहे, जो अवताराला आलाच नाही त्याचं नाम घ्यायचंय. नाम कसं आहे? इदुम ते गुह्यतम, गुप्त विषय आहे तो. मग तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठा उठी
होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठी. आपला सर्वांचा आराध्य दैवत कोण आहे? पांडुरंग परमात्मा. विठ्ठल हा संपूर्ण आपल्या जगाचा देव आहे. कुठे आहे? पंढरपूरला आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी आले आणि तिथेच राहिले उभे. वैकुंठीचे निधान जाते आस्तीचे प्रिय करा. वैकुंठीचे निधान जाते आस्तीचे त्याची गाठ पडली तेने तिला अभय करा. गाठ पडली तेने तिला अभय करा. त्याची संगती केले भक्तीने तिला अभय करा. संगती केले भक्तीने अभय करा. परस्परा सोयरा परस्परा सोयरा उठाली कबरा कबरा दिदला तारा दिदला तारा तेने मत बुडता हात दिदला तेने मत बुडता हात दिदला दूध ब्या फुलवरा बांधिला दूध ब्या फुलवरा बांधिला दूध ब्या फुलवरा बांधिला. युगे 28 विठवरी उभा वामनजी रखुमाई दिशे देवे तो शोभा. 28 युग झाली. तोच पांडुरंग विठेवरती आहे. तोच आपल्यामध्ये आहे. आपल्या अंतकरणामध्ये काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवल पांडुरंग. आता ते देवाला विठोबा खंडोबा सर्व काही एकाच तत्वाला म्हटलेले, फक्त विस्तार वेगवेगळा आहे. जसं आपल्याला सांगतात की आपले हिंदू धर्माचे 33 कोटी देव आहेत. सांगण्याची पद्धत आहे फक्त, पण 33 कोटी आहेत देवाच्या. 11 रुद्र 12 आदित्य आणि 8 वसु 2 अश्विनी कुमार असे मिळून 33 कोटी आहेत. लोकांची समजूत 33 कोटी देव आहेत. आता तुम्हाला 33 देव माहीत नसतील, 33 कोटी कसे देव माहीत पडणार नाही का? म्हणून लोकांची श्रद्धा आहे, भाव आहे. कुठे? मूर्तीवरती भाव आहे. कोणाची तांब्याची मूर्ती, कोणी सोन्याची, कोणी भाव आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. असू दे, असते असते त्याला समजेल. म्हणजे फक्त त्याच्या मूर्त्या आहेत ना, त्या प्रतिरूप आहेत देवाच्या. आपल्या ठिकाणी असलेला जो आत्मतत्व त्याचे प्रतिरूप आहे ते, पण त्याच्यामध्ये पण तोच तत्व भरलेलं आहे. आपल्यामध्ये तोच तत्व भरलेलं आहे. याची जाणीव व्हायला पाहिजे, याचा अनुभव यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रवचन आणि कीर्तन आहेत. प्रत्येक जीवाला देवाचा अनुभव यायला पाहिजे, स्वतःचा अनुभव यायला पाहिजे. आपण आपणाशी पहावे या नाव आत्मज्ञान. गीतेमध्ये सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला, अरे अर्जुना, तुला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुझं बाकीचं सगळा निरर्थक म्हणजे व्यर्थ. काय सांगतात? नाना शास्त्र पठेलोको नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कर्म निरर्थक. सरळ सांगितले अर्जुनाला, आणि तोच ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला सुद्धा आत्मज्ञान झालं नाही तर बाकी सर्व मग निरर्थक म्हणजे व्यर्थ. मग आत्मज्ञान जिवंतपणे करून घ्यायचं पाहिजे. मरणाच्या आधी मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे. हित पुढे साधून यावे, हित पुढे साधून यावे. जन्म घालवू नये वाया, जन्म घालवू नये वाया. हित पुढे साधून घ्यावे, हित पुढे साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. कोण म्हणतात? नामदेव महाराज म्हणतात, मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधूनी घ्यावे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, है इस
भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्षणभंगुर नाही भरोसा, कोण दिवस येईल कैसा। कबीर कहे कमाल को क्यों बजाते हैं ढोल, एक श्वास जाता रहे तिन्ही लोगों का मोल। कशाला किंमत आहे तुम्हाला, कशामुळे किंमत आहे? श्वासामुळे। श्वास निघून गेला वारा, खाली राहिला पसारा। हा तत्वज्ञान आहे, हा आपल्याला श्रीपाद बाबांनी सांगितले, याचा अनुकरण करायचंय। श्वास बंद पडला की संपला खेळ आहे ना, म्हणून श्वासाने भजन कर रे गाड्या तू, श्वासाने भजन कर, नाहीतर जाईल जन्म वाया जाण्यापेक्षा श्वास काय म्हणतो हे साधू संत सांगतात। म्हणून संतांना शरण जायचंय, ते म्हणतात इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरका द्वारी। पहिला अनुग्रह घ्या, देवाचं नाम घ्या, चिंतन करा। हा साधन चतुष्ट असा अनुग्रहाचं नाम आहे, आतून बाहेरून पवित्र करतं, मग बोधाचा बीज पेरला जातो तिथं। इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, आणि बोध बुधली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी। इच्छा मुरली पाहू नका, पडाल नरकाद्वारी, इच्छा मुरली पाहू नका, पडाल नरकाद्वारी, इच्छा मुरली पाहू नका, पडाल नरकाद्वारी, इच्छा मुरली पाहू नका, पडाल नरकाद्वारी। बोध बुद्धि ज्ञान दिवटी उतरा महाद्वारी, ज्ञान बुद्धि ज्ञान दिवटी उतरा महाद्वारी, बोध बुद्धि ज्ञान दिवटी उतरा महाद्वारी, बोध बुद्धि ज्ञान दिवटी उतरा महाद्वारी। माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी। पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुद्धी ज्ञान ज्योती उदया महाद्वारी, बोध बुद्धी ज्ञान ज्योती उदया महाद्वारी। मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी। इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी। कुठे महाद्वारी इथे सांगितलेलं, आणि मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या। तुम्हाला किंमत कोणामुळे? देवामुळे, आणि देवाला किंमत कोणामुळे? तुमच्यामुळे। कसा दृष्टांत आहे की सोनाजवळ तुम्ही सोनाराच्या दुकानात जाता, श्रीपाद बाबा सांगायचे, तेव्हा सोन्याचा भाव करण्यासाठी पितळेची वजनं असतात। सोन्याचा वजन करण्यासाठी पितळेची वजनं असतात। पितळेच्या वजनांमुळे सोन्याला किंमत येतं, आणि सोन्यामुळे पितळेच्या वजनाला किंमत येतं। तशी तुमच्या देहामुळे देवाला किंमत आहे, आणि देवामुळे देहाला किंमत आहे, है ना।
म्हणजे तुम्ही आता जे इथे बसलेले आहेत, आलेले आहेत, कशामुळे आले, कोणामुळे आले? देवामुळे. म्हणतो देव कुठे आहे? अरे ज्याच्यामुळे तू बोलतो, उभा आहे, बसले, चालले, तरी विचारतो देव कुठे आहे? त्यांनी ठरवला की सुट्टी केली तुझी, आऊट. लगेच झोपेतून उठवलंच नाही, रात्री झोपल्यानंतर सकाळी आऊट. झोपवतो कोण, उठवतो कोण, चालवतो कोण, बोलवतो कोण? म्हणून त्याने आपल्याला चांगले इंद्रिय दिलेले आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळा मुख बोलाया वचन, ते तू जोड श्री नारायण, ते तू जोड श्री नारायण, नाते जीवपण भवरोगहा, जीवपण भवरोगहा, राम राम पराई, दिले इंद्रिये हात पाय कान, डोले मुख बोलाया वचन, तिने तू जोडशी नारायण नाशी, जीवपण भवरोग. सगळंच नासून जातो. जीवपण भवरोग कशाने? देवाच्या नामस्मरणाने. अनुभूती आहे ना, नुसतंच नाही. म्हणजे बोलाची सकडी आणि बोलाचं भात, सर्व नासून जातो, काहीच राहत नाही. भवरोग ऐसे जाय, भवरोग ऐसे जाय, भवरोग जाये. भवरोग सुद्धा जातात, काहीच राहत नाही शिल्लक. म्हणजे परताला कशाने? नामस्मरणाच्या पावरने. म्हणून नामाची पावर सांगायची आपल्याला. साधा कांदा चिरला तुम्ही तर लगेच तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. आता ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. इंटिमेशन कशासाठी? नवीन कोणीतरी आलेलं आहे त्याच्यासाठी असतं. जुन्या लोकांना माहीतच आहे, ते रोजच नेहमीच ऐकतात. पण नवीन कोणीतरी आलेलं आहे त्याने ऐकलेलं नसतं. तुम्ही गाड्या सुटत नाही का रेल्वेच्या आपल्या? डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा आणि सीएसटी सुपरफास्ट आणि स्लो जाणारी सर्व स्टेशनवर थांबते. रोज आलाच करतात, पैसे देऊन पगार 1 लाख रुपये. किती जण ठेवलेले आहेत. आणि इथं फुकट आहे. इथं फुकटचा एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. नाम फुकट चोकट, नाम घेता नये वीट. जड शिलाच्या सागरी, आत्माराम नामे तारी. इंटिमेशन आहे नवीन आलेला कोणी त्याच्यासाठी. आणि त्यांनी ऐकून आणि ऐकायचं आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा, फायदा करून घ्यायचा आहे. हे बाकीच्यांनी करून घेतलेलं आहे. ही दिसतात ना तुम्हाला, ही सर्व लाईन मध्ये सवंगडी आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांचे जसे 14 टालकरी होते, आता इथे डबल आहेत. त्या टायमाला 14 टालकरी इथे डबल आहेत, सवंगडी आहेत. आणि काही बसलेली मंडळी आहेत समोर, आहे ना. विषय काय होता? कांदा चिरला तर डोळ्याला पाणी येतं. कोणी मारलं का तुम्हाला? कोणी रागाने बोललं का? रडता तुम्ही? साध्या 1.5 जांभळीच्या कांद्यामध्ये एवढी पावर आहे. देवाच्या नामामध्ये काही नसायला पाहिजे का? मोक्ष ऐसी साक्षात बहुतांची, ऐसी साक्षात बहुतांची, ऐसी साक्षात बहुतांची. मुक्ती नामाची मोक्ष ऐसी साक्षात बहुतांची, ऐसी साक्षात बहुतांची, ऐसी साक्षात
आईशी साक्षी बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी उदारीचं काम नाही लगेच नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना नामाच्या सामर्थ्याने पाषाण म्हणजे दगडाला घाम फुटतो मग माणसाला फुटायला नको काय कांदा चिरल्यावर डोळ्याला पाणी येतं नाम घेतल्यावर पण डोळ्याला पाणी यायला पाहिजे अश्रू येतात का आले का नाही आले पाहिजे त्याला अष्टसात्विक भाव अवस्था म्हणतात ही जोपर्यंत त्या प्रत्येक जीवाची होत नाही तोपर्यंत त्याला साधूचा बोध होत नाही अरे अर्जुना जोवरी हा बोध भेटेना म्हणा तोवरी या साधना भजाव्याच लागतील तुमच्या मनाला जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत साधना भजाव्याच लागतील आणि मग साधू बोध झाला तो लगेच अनुभव हा सूर्य आणि हा जयेंद्र लगेच ताबडतोब अनुभव येतो देव कोण आणि मी कोण पहिला असं वाटतं मी कोणीतरी वेगळा आहे मी जीव आहे आणि देव वेगळा आहे म्हणून जीव आणि ब्रह्मेचा ऐक्य करण्यासाठी तुळशीची माल घालायची ज्याने माला घातले त्यांनाही माहिती नाही कशासाठी ते विचारित नाही बोललं इथे सरळ सांगतात जीव आणि ब्रह्मेचा ऐक्य जीव शिवाचा ऐक्य करण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माल घालायची आहे नुसती तुळशीची माल घालून जीव ब्रह्मेचा ऐक्य होत नाही तर ते अनादी नाम घेतलं पाहिजे तेव्हा त्या जीव ब्रह्मेचं ऐक्य होते एकदा जीव आणि ब्रह्म एकरूप झाला की परत जन्म यायचं काम उरत नाही काय म्हणतात बीज भाजूनी केली लाई पुन्हा जन्म मरण नाही मरण माझे मरून गेले मज केले अमर आता पुन्हा तुम्हाला माणसाचा जन्म नाही शेवटची पाली एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे यासाठी काय करायचंय आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग हम वागा सोम वागा म्हणजे दोन्ही देवाला अर्पण करायचंय सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उदला महाद्वारी आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारी 2 चरण झाले सर्वांनी हाताने टाळी वाजवा वर हात करा आणि पांडुरंगाचं भजन करायचं विठोबा रखुमा आत्मनिवेदन भरिती रोडगा निवतील हरोहरी एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावर पुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी बघा आत्मनिवेदन भरिती रोडगा म्हणजे हा रोडगा आहे याच्यामध्ये जो आत्मा आहे त्याचं निवेदन केलं पाहिजे आत्मनिवेदन आता हे तेच चालू आहे आत्म्याचं निवेदन चालू आहे
आणि असं सांगितलं तुकाराम म्हणा, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घररी दे रीती, आत्मनिवेदन भरीती रोडगा निवतीला हरोहरी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी, आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, अनंत जुगाचा देवारा. आता आम्ही जुने म्हणजे लहानपणापासून एक कलेमध्ये प्रवीण आहे. आता मला बऱ्याच गोष्टी येतात, तुम्हाला सांगत राहिलो अख्खी रात्र जाईल तरी संपत नाही. माझे जोडीदार शरद महाराज आहे, आमच्या दोघांची जोडी आहे. आता थोडीशी कार्य चालू आहे, त्याच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने दोन्ही आहेत ना, हरियाणारे जिल्ह्यामध्ये त्याच्या पद्धतीने दणका माझ्या पद्धतीने. म्हणजे कसा सत्य बोलायला घाबरायचं नाही, लोक खोटं बोलायला घाबरत नाही, आपण खरं बोलायला कसं त्याच्या पद्धतीने त्याचा दणका माझ्या पद्धतीने माझा दणका चालू आहे ना. कला म्हणजे कीर्तन म्हणजे कला कौशल्य पाहिजे, अभिनय पाहिजे, वेशभूषा. आता हे जे घातलेले सोंग आहे फक्त ते काय शायनिंग झालेली, याच्यामध्ये परमार्थ नाही. आता तर जमाना असा, आता आपले जेव्हा साधू संत होऊन गेले श्रीपाद बाबा, त्यांचं एकच पोशाख सगळा व्हाईटच. आता इथं रंगी आणि बेरंगी झाले, रंगी बेरंगी, त्यांचं व्हाईटच फेटा, त्याला म्हणजे छोटीशी थोडीशी नील दिलेली असते, म्हणजे लाईट. बाबांचं पोशाख धोतर चप्पा साधे असायचे. आता आम्ही बघा त्यांच्या जीवावर, ज्यांच्या जीवावर उरे आणि त्यांच्याच नाकात काय. म्हणून विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. जो हार आहे बघा, श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी माहिती आहे, त्यांच्यासाठी पण हार आहे. हारामध्ये फुलं अनेक आहेत, लाल पाला आहे, हिरवी आणि पांढरी अशी 3 रंगाचे, लाल, हिरवा आणि पिवळा 3 रंग मुख्य आहेत. आणि त्याच्यामध्ये धागा किती आहे ना, परमार्थ तत्वज्ञान सोपं आहे एकदम. फुलं अनेक आहे, धागा एक आहे. तशी तुम्ही आम्ही बसलेली मंडळी किती आहोत, अनेक आहोत. त्याच्यामध्ये देव किती आहे हे ज्याला समजलं तो सुटला. म्हणजे देव सदा जवळचे असे, देवासाठी जन कैसे वेडे पिशे, शोधो जाती देशोदेशे, आणि ज्याला समजला तो गदगदा असे. चला विठ्ठल विठ्ठल. आता हार कशासाठी घालतात, जो घालणार आहे त्यालाही माहिती नाही, घालून घेतो त्यालाही माहिती नाही कशासाठी घालतात. कीर्तनकार महाराज 2 तास उभा राहिलेला असते, त्याच्या मानेच्या शिरात ताट झालेले असतात, त्या लवचिक व्हावामध्ये तो तसा वाकत नाही तो.
हार आल्यानंतर मानाची काळी बनते, त्याच्या शिराच्या लवचिक होतात, मग त्याचं ताटा निघून जातं. नम्र झाला भूता, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर संपेच्या बेतात आलेले भाऊ मंडळी म्हणायचे नामदेव जनाबाई, ताई मंडळी म्हणायचे सोपान काका मुक्ताबाई. कोणाचा आवाज किती येतं बघायचं. म्हणा नामदेव जनाबाई, मुक्ताबाई, मंडळीचा आवाज जास्त येतो, तुमचा कमी येतो. आता परत म्हणा नामदेव जनाबाई. आता यांचा आवाज जास्त येतो, म्हणजे पहिला तुम्ही जिंकले, आता हे जिंकले. परत म्हणा नामदेव जनाबाई. ताई म्हणतर मी तर आता म्हणणारच नाही, असं नको, तू पण म्हण नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. ती आजीबाई म्हणते मी तर आता झोपली ग बाई, झोपू नको तू पण म्हण नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. आता तुम्ही सर्वांनी भजन केलं, कसं वाटला? एकदम मोकळं वाटलं की नाही? आता त्याचा अर्थ सांगतो. नामदेव म्हणजे नामदेव आहे, आणि जनतेला सांगितले जनाबाई. नाम सोपं आहे म्हणून सोपन काका, आणि नाम घेतल्यानंतर हा जीव मुक्त होतो म्हणून मुक्ताबाई. मग काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. नसेल ज्याने घेतलं पाहिजे, आणि ज्यांनी घेतले त्यांनी चिंतन केलं पाहिजे. वेळ झाली ती महाराज म्हणतात थोडक्यात चाल घ्या. आपली सेवा संपत आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा. हम वागा सोम वागा प्रेमनगर वारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. बोध बुदली ज्ञान देवटी उदला महाद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरी तिरोडगा निवतीला हारो हारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. थोडक्यात चाल होईल आणि सेवा संपली. आत्मनिवेदन हरित रोडेगा निवतीला हारो हारी. आत्मनिवेदन हरित रोडेगा निवतीला हारो हारी. आत्मनिवेदन हरित रोडेगा निवतीला हारो हारी. आत्मनिवेदन हरित रोडगा निवतील हारो हारी. आत्मनिवेदन हरित रोडगा निवतील हारो हारी. आत्मनिवेदन हरित रोडगा
हारो हारे आत्मनिवेदन हरि करोडगा निवतील हारो हारे आत्मनिवेदन हरि करोडगा निवतील हारो हारे एक जनार्दनी धन्य खांडेराव त्यावर पूजावारे एक जनार्दनी धन्य खांडेराव त्यावर पूजावारे त्यावर पूजावारे वारी वारी माझ्या मल्हारी शिवारी 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 जनार्दनी धन्य खांडेराव त्यावर कुंतावारी त्यावर कुंतावारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझ्या मल्हारी शिवारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी शिवारी वारी वारी माझ्या मल्हारी शिवारी कार्यकारी मंडळीने सेवा करण्याची मला संधी दिली, त्यांचा आभारी आहे. तुम्ही श्रोत्याने कीर्तन ऐकण्यासाठी अनुमोदन दिला, तुमचा 1,00,000 पटीने आभारी आहे. बाकी आपले गायनाचार्य ताई म्हणजे सर्व कीर्तनकार आहेत का, हे कीर्तन प्रवचनकार सर्व उभे राहिलेले आहेत, खाली बसलेले पण याच्यामध्ये, आणि मृदंगमणी सावून शिष्टवाली सर्वांचा आभारी आहे.
याच्यामध्ये आता सर्व ताई मंडळी आपलेच आहेत, भाऊ मंडळी आपलेच आहे. विठ्ठल महाराज गोडशे, जयराम दादा, नारायण दादा, शोभाताई, सत्यभामाताई, वीणाताई, चेतना, बारकी ताई, लक्ष्मीताई, लक्ष्मीनारायण, बरीच मंडळी म्हणजे. आणि आपल्याला शूटिंग म्हणजे याचं लाईव्ह राजेश भोईर, सुदाम भोईर, वैभव, आपले जावई आहेत कुणाल महाराज, सर्व कीर्तनकार प्रवचनकार आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही सर्वच आली त्याच्यामध्ये, सर्वांनी आपले शरद महाराज आहेत. मी त्यांच्या कीर्तनाला हजर होतो सकाळी, ते माझ्या कीर्तनाला पेट्टाम कीर्तन आईचं घेतलं, बारकी ताई बोललो, आणि सर्वांचं तुमचं मी आभारी आहे 1,00,000 पटीने. बोलता बोलता काही चूक झाली असेल क्षमा असावी. नुन्नीती सरते अधिक ते पुरते करून घ्यावे, विनवीत असे तुमचे बालक बोबुडा बोले वाकुडा वेचुका, तरी ते बालक बोबडा बोले वेडा वाकुडा पाऊली, तरी तोच करून हिजे जेवी माऊली. शेवाता संपलेली आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वाकुडे उत्तरे, क्षमा प्रदान महाराज तुम्ही, नाही विचारेला देखावे आपुला, क्षमा प्रदान तुकाराम